नमस्कार मित्रांनो. तुम्हाला कधी असं वाटतंय का, की मी काहीच करू शकत नाही किंवा सगळ्यांना सगळंच जमतं, मलाच काही जमत नाही किंवा स्टेजवरती उभं राहून काही बोलायचं म्हटलं की हातपाय थरथर कापतात. तुम्हाला काही आठवत नाही, काही बोलायचं आहे ते. तुम्ही पूर्णतः ब्लँक होता. असं जर तुमच्यासोबत कधी झालं असेल, तर विश्वास ठेवा तुम्ही एकटे नाही आहात. हे सगळ्यांच्याच बाबतीत कधी ना कधीतरी होत असतं आणि यातून जर बाहेर पडायचं असेल, तर सगळ्यात महत्त्वाची गोष्ट तुमच्याकडे असली पाहिजे, तो म्हणजे आत्मविश्वास, सेल्फ कॉन्फिडन्स. सो तूच तुझ्या जीवनाचा हिरो आहेस आणि जर तसं बनायचं असेल, हिरो बनायचं असेल, तर त्यासाठी गरजेचं आहे सेल्फ कॉन्फिडन्स आणि हा कसा वाढवायचा किंवा सेल्फ कॉन्फिडन्स नेमकं काय आहे, त्यासाठी आपण काय-काय उपाय केले पाहिजेत, हे सगळं आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. सो मी सुहानी आणि आज आपण पाहतोय सेल्फ कॉन्फिडन्स म्हणजे नेमकं काय? खरं तर सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे आपण काहीतरी करू शकतो किंवा आपल्याला हे करता येऊ शकतं. यासाठी प्रयत्न केलेच नाही तर कसं काय वाढणार सेल्फ कॉन्फिडन्स किंवा कसं काय स्वतःवरती विश्वास निर्माण होणार? आपल्यावरती किंवा आपण एखाद्यावरती विश्वास कधी ठेवतो? जेव्हा आपल्याला कळतं, की ती व्यक्ती विश्वासासाठी पात्र आहे. कधी कळतं, की ती व्यक्ती आपल्यासाठी काहीतरी करून दाखवते किंवा आपण त्याला एखादी गोष्ट सांगितली तर ती होणारच आहे. ती तिसऱ्या व्यक्तीपर्यंत उलट पद्धतीने नाही जाणार. हे जेव्हा आपल्याला कळतं, तेव्हा आपला त्या व्यक्तीवरती विश्वास बसतो. सिमिलरली जेव्हा तुम्ही सुद्धा स्वतःसाठी प्रयत्न कराल किंवा काहीतरी मिळवण्यासाठी प्रयत्न कराल, काहीतरी नवीन गोष्टी करण्यासाठी प्रयत्न कराल, तेव्हाच तुमचा स्वतःवरती विश्वास बसेल, बरोबर? सो मग कधी-कधी असं होतं, की काहीतरी नवीन करताना आपल्याला भीती वाटते, की चुका झाल्या तर? होऊ दे चुका झाल्या तर, काय फरक पडतोय? आपण त्यातून काहीतरी नवीन शिकतोय ना. म्हणजे मुद्दा हा नाहीये, की चुका झाल्या तर काय होईल? मुद्दा हा आहे, की चुका केल्यानंतर तुम्हाला काही नवीन शिकायला मिळतंय का? तुम्हाला काही नवीन एक्सपिरियन्स करायला मिळतंय का? जर उत्तर तुमचं हो असेल, तर चुका होऊ द्यात मग. या चुका चांगल्या आहेत. तुम्हाला ती ॲडव्हर्टाइजमेंट माहिती आहे का? की डाग अच्छे होते हैं, त्याच पद्धतीने या चुका देखील चांगल्या असतात. आणि या ज्या गोष्टी आहेत, जेव्हा तुम्ही ट्राय करत राहाल, जेव्हा तुम्ही नवीन-नवीन गोष्टी एक्सप्लोर करत राहाल, तेव्हाच तुम्हाला कॉन्फिडन्स येईल. जर तुम्ही कधी काही केलंच नाही, तर तुम्हाला कसं कळणार तुम्हाला ती गोष्ट येते का नाही? आणि मग जर हे कळलंच नाही, तर कुठून येणार कॉन्फिडन्स? सो त्याच्यामुळे नवीन गोष्टी ट्राय करणं खूप गरजेचं आहे. फॉर एक्झाम्पल तुम्ही कधी स्टेजवरती गेलाच नाहीत, तर तुम्हाला कळेल का, की तुम्हाला स्टेजवरती जाऊन बोलता येतं का? की तुम्ही घाबरता? हे कळेल का? नाही कळणार. स्टेजवरती जाईपर्यंत भीती वाटू शकते, पण वरती गेल्यानंतर काय होतं? नेमकं आपल्याला काय करता येऊ शकतं? काय बोलू शकतो का आपण? हे सगळं कधी कळेल? जेव्हा तुम्ही खरोखर तिथे जाल तेव्हा कळेल ना. मग आता तुमचं म्हणणं असं असेल, की तिथपर्यंत जाण्यासाठी तरी आपल्याकडे कॉन्फिडन्स आला पाहिजे. तर सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे प्रयत्न केला पाहिजे. तुमच्यासमोर संधी येणार, नक्कीच येणार. आता तुम्ही जर 10th मध्ये असाल आणि 11th-12th मध्ये जाणार असाल, तर असं कॉलेज निवडा, की ज्या ठिकाणी तुम्हाला वेगवेगळ्या गोष्टी एक्सप्लोर करता येतील. नो डाउट आपल्याला अभ्यास करायचा आहेच, तो तर आपण करणार आहोतच. पण त्या व्यतिरिक्तही स्वतःला डेव्हलप करणं खूप जास्त गरजेचं आहे. याचं कारण असं आहे, की आत्तापर्यंत तुम्ही एका शेलमध्ये होतात, की तुम्हाला अभ्यासामधलंच आलं किंवा साधारणतः खेळ वगैरे आले तरी पण पुरेसं होतं. पण याच्या पुढचं वर्ल्ड किंवा याच्या पुढचं तुमचं जे काही आयुष्य असणार आहे, ते फक्त अभ्यास नसणार आहे. त्याच्यामध्ये बऱ्याचशा गोष्टी येतील आणि तुम्ही खऱ्या अर्थाने तुमचं लाईफ तेव्हा चालू कराल, जेव्हा तुमची 12th संपेल आणि तुम्ही कॉलेजमध्ये, ॲक्चुअल कॉलेजमध्ये जाल. तेव्हा तुम्हाला कळेल, की त्या ठिकाणी आसपास अशी बरीचशी लोकं आहेत, ज्यांचे बरेचसे छंद आहेत. ज्यांना स्टेजवरती जाऊन परफॉर्म करायला आवडतं, ज्यांना वेगवेगळे इन्स्ट्रुमेंट्स वाजवायला आवडतात. सो मग तेव्हा तुम्हाला असं वाटेल, की अरे, आपल्याला यातलं काहीच येत नाही. का येत नाही? कारण आपण कधी प्रयत्नच केला नाही. आणि त्यामुळे तुमच्यामध्ये त्या लोकांमध्ये मिसळण्यासाठी अजिबात कॉन्फिडन्स नसेल आणि मग तुम्ही एकटे पडू शकता. त्यामुळे बेस्ट वे आहे, की आता तुमच्याकडे जो वेळ आहे, तर त्याच्यामध्ये नवीन-नवीन गोष्टी ट्राय करा. नवीन-नवीन गोष्टी करण्याचा प्रयत्न करा आणि मग तुम्हाला त्याच्यामध्ये कॉन्फिडन्स येईल. चुका झाल्या तरी पण होऊ द्यात. नो इश्यू. तुम्हाला शिकायला मिळतंय, हाच मुद्दा खूप महत्त्वाचा आहे. त्यामुळे सेल्फ कॉन्फिडन्स म्हणजे काय, हे तुम्हाला कळलं असेल. आता यासाठी काय बरं करावं? जेव्हा स्वतःवरती विश्वास ठेवायचा आहे, तेव्हा आपण स्वतःला पाहिलं पाहिजे. स्वतःला जसं आहे तसं एक्सेप्ट केलं पाहिजे. बऱ्याच जणांचं असं असतं, की मी असाच दिसतोय, मी तशीच दिसतेय किंवा माझं हे असंच आहे, तसंच आहे वगैरे. हे जे काही आपल्याबद्दलच्या गोष्टी आहेत, त्या आपण आधी एक्सेप्ट केल्या पाहिजेत. फॉर एक्झाम्पल म्हणजे असा एक न्यूनगंड असतो, जो की नसायला पाहिजे. काहींना असं वाटतं, की मी दिसायला काळा आहे, मी दिसायला गोरा आहे वगैरे, वगैरे, वगैरे. सो बेसिकली वी कान्ट चेंज दॅट. सो ते आपण जर बदलूच शकत नसू, तर त्याच्यावरती विचार करून किंवा त्याच्यामुळे स्वतःवरचा विश्वास कमी करून, स्वतःवरती आपण जे काही प्रेम करतो, ते कमी करून काही उपयोग आहे का? नाही. त्यापेक्षा आपण स्वतःला जसे आहोत तसे एक्सेप्ट केलं पाहिजे. आता ज्या गोष्टी आपण नाही बदलू शकत, फॉर एक्झाम्पल आपलं दिसणं, आपली हाईट, आपला रंग, आपलं रूप हे आपण नाही बदलू शकत. अर्थात इफ यू वॉन्ट टू मेकअप वगैरे करून ते करू शकता. पण आपण जे रिअल आहोत, ते आपण एक्सेप्ट केलं पाहिजे, की आपण असे आहोत. काही पण झालं तरी आपण या गोष्टी नाही बदलू शकत. काय बदलू शकतो? आपल्या इतरांप्रती असणारा व्यवहार, आपली बोलण्याची पद्धत किंवा आपण स्वतःला किती चांगल्या पद्धतीने रिप्रेझेंट करू शकतो, हे मात्र आपण नक्कीच बदलू शकतो.
त्याच्यामुळे ज्या गोष्टी आपल्या हातामध्ये आहेत त्यावरती आपण काम करूया आणि आपण जर स्वतःला एक्सेप्ट केलं तर नक्कीच इतर लोक पण आपल्याला आपण जसे आहोत त्याप्रमाणे एक्सेप्ट करतात. मग त्यासाठी महत्वाचं आहे मिरर टॉक. मिरर टॉक म्हणजे काय? तर तुमच्या घरामध्ये आरसा असेल. आरसा असेल मोठा, लहान कसा पण चालेल, तुमचं तोंड त्याच्यामध्ये दिसलं पाहिजे. तर आरशासमोर जायचं आणि कुठलाही मुद्दा घेऊन बोलायचं. कुठलाही करंट अफेअर्स मधला मुद्दा घ्या, ते नाही आवडत आहे खेळाबद्दल घ्या, काही पण टॉपिक घ्या, काही पण बडबडायचंय आपल्याला. फक्त आरशासमोर उभं राहून बोलायचंय. हे खूप सोपं वाटतं खरं तर, की हे काय करायचं म्हणजे हे काय आहे? पण हे करायला अवघड आहे. जेव्हा आपण आपल्याच नजरेमध्ये बघून बोलतो ना, तेव्हा आपणच आपले शब्द विसरतो. म्हणजे हे खूपदा असं होतं, की आपण आपल्याकडेच बघून बोलतोय. पुढे काही ऑडियन्स वगैरे नाहीये. आपण स्वतःलाच आरशामध्ये बघतोय. तरीही आपण बोलू शकत नाही किंवा आपल्याला शब्दच आठवत नाहीत, असंही होतं बऱ्याचदा. त्याच्यामुळे नजरेला नजर देऊन बोलायचं आहे. आपल्यालाच बघायचं आहे आरशामध्ये आणि कुठल्याही मुद्द्यावरती बोलायचं आहे. बघून बोला, न बघता बोला, कविता बोला, गाणं बोला, काय काय करायचं ते करा. पण त्याच्यामध्ये बघून तुम्हाला बोलता आलं पाहिजे. सो ते जर तुम्ही करू शकताय विदाऊट एनी हेजिटेशन, विदाऊट एनी की हे असं का आहे, तसं का आहे, हे न करता स्वतःला एक्सेप्ट करून जर तुम्ही बोलू शकताय, तर ही आहे सेल्फ कॉन्फिडन्सची पहिली पायरी. त्यानंतर नेक्स्ट आहे परफेक्ट व्हायचा विचार सोडून द्या. म्हणजे आपल्याला असं वाटतं, की मी स्टेजवरती तेव्हा जाईल जेव्हा मला एकदम परफेक्ट बोलता येईल किंवा मी इतर लोकांमध्ये तेव्हा मिसळेन जेव्हा मला हे सगळं परफेक्ट करता येईल किंवा मी जेव्हा परफेक्ट असेल. खरं तर परफेक्ट असं कोणी नसतं किंवा परफेक्ट होण्याची वाट जर आपण बघत बसलो आणि काही सुरुवातच नाही केली, तर कसं परफेक्ट बनणार आपण? ते बनण्यासाठी पण सुरुवात तर बिगिनर पासूनच करावी लागेल ना. मग त्यासाठी गरज आहे ते म्हणजे परफेक्शनच्या मागे न लागता ती गोष्ट करण्याच्या मागे लागणं. आणि करत हळूहळू आपण त्याच्यामध्ये एक्सलन्स मिळवू शकतो. खरं तर एक्सलन्स रिक्वायर्ड आहे, परफेक्शन नाही. कुठल्याही गोष्टीमध्ये आपण अगदी टॉप टू बॉटम परफेक्ट नाही असू शकत. हां, त्याच्यामध्ये आपण एक्सपर्टीज मिळवू शकतो, पण परफेक्शन नाही. परफेक्शनच्या नादामध्ये आपण बऱ्याचशा गोष्टी करतच नाही. त्याच्यामुळे बेस्ट आहे की त्याच्यामध्ये एक्सपर्ट बनण्यासाठी प्रयत्न करा आणि कुठल्याही गोष्टीमध्ये प्रावीण्य कसं मिळवायचं हे मी तुम्हाला ऑलरेडी सांगितलेलं आहे. आय होप की तुम्ही तो व्हिडिओ पाहिला असेल. त्याची लिंक तुम्हाला खाली कमेंट बॉक्समध्ये पाहायला मिळेल. त्याच्यानंतर अजून एक मुद्दा येतो, आपण सेल्फ कॉन्फिडन्स आपला का कमी करतो किंवा कसा काय कमी होतो? तर ते आहे कंपॅरिझन. म्हणजे आपल्याला असं वाटतं, की त्या व्यक्तीला किती चांगलं बोलता येतंय, आपल्याला कुठे त्याच्यासारखं बोलता येणार? सो इथेच आपण आपलाच कॉन्फिडन्स कमी केला. म्हणजे आपण प्रयत्नच नाही केला बोलायचा. आपण त्या व्यक्तीला बघितलं आणि आपल्याला वाटलं, की आपल्याला येणारच नाही आणि आपण शांत बसलो. पण कदाचित तुम्हाला त्या व्यक्तीपेक्षाही चांगलं येतंय. पण ठीक आहे, नसे ना काही येत त्या व्यक्तीप्रमाणे चांगलं. तुम्ही प्रयत्न तर करा. हळू तुम्ही त्या व्यक्तीपेक्षाही भारी बोलू लागाल. म्हणजे प्रयत्न करणं महत्वाचं आहे. कंपॅरिझन करायची गरज नाहीये. कंपॅरिझन कधी करू शकता तुम्ही? की जेव्हा तुम्हाला असं वाटतं की मला त्याच्यापेक्षाही भारी बनायचंय. ते जर हेल्दी कंपॅरिझन असेल तर ठीक आहे, मग करा कंपॅरिझन. पण जर तुम्ही कंपॅरिझन करून शांत बसताय किंवा मागे हटताय, तर ते निगेटिव्ह कंपॅरिझन नकोय आपल्याला. ठीक आहे? तर तुम्हाला जर असं करायचं आहे की मला त्याच्यापेक्षाही चांगलं करायचंय किंवा माझ्या कालच्या स्पीचपेक्षा मला आजचं स्पीच चांगलं द्यायचं आहे. कालच्या अभ्यासापेक्षा, गाण्यापेक्षा किंवा तुम्ही जे इन्स्ट्रुमेंट वाजवताय, अभ्यास करताय, काही पण करताय. त्यापेक्षा मला माझा उद्या चांगला करायचा आहे, मला माझा आज चांगला करायचा आहे. हे स्वतःमधलं कंपॅरिझन ठेवलं तर तुम्हाला अजून चांगला बेनिफिट मिळेल. सो प्रत्येक दिवशी तुम्ही कालच्यापेक्षा चांगले असले पाहिजेत. प्रत्येक दिवशी तुम्हाला स्वतःला असं वाटलं पाहिजे, की माझ्यामध्ये कालच्यापेक्षा जास्त कॉन्फिडन्स आहे. ठीक आहे? असं जेव्हा तुम्ही कराल तेव्हा हळू तुम्हाला हे पण कळेल, की तुम्ही काय-काय करू शकता, काय नाही करू शकत, कशावरती काम केलं पाहिजे, काय कमतरता आहेत, काय स्ट्रेंथ्स आहेत, काय वीकनेसेस आहेत, हे तुमचं तुम्हालाच कळेल. दुसरं असं आहे, की मी तुम्हाला सांगितलं होतं मिरर टॉक करायचं आहे. जेव्हा तुम्ही पहिल्या दिवशी व्यवस्थित मिरर टॉक करू शकाल, कुठल्याही टॉपिकवरती 5 मिनिटं बोलू शकाल, स्वतःला बघायचं, नजरेला नजर देऊन बघायचं आहे. इकडे-तिकडे अजिबात नाही बघायचं. जर तुम्ही हे असं करू शकला 5 मिनिटं फक्त, ॲट 3 मिनिटं तरी तुम्हाला ते सेलिब्रेट करायचं आहे. स्वतःला अप्रिशिएट करायचंय, की व्हेरी गुड आज आपण हे केलं, उद्या आपण अजून चांगलं करूयात किंवा माझ्याकडून हे अजून चांगलं उद्या होणार आहे, परवा अजून चांगलं घडणार आहे. सो अशा पद्धतीने तुम्हाला स्वतःला सेलिब्रेट करायचं आहे किंवा ती तो आनंद सेलिब्रेट करायचा आहे. त्यासाठी मग तुम्ही एक ट्रीट देऊ शकता, चॉकलेट देऊ शकता वगैरे असं काहीतरी स्वतःसाठी करू शकता. जेणेकरून तुम्हाला नेक्स्ट डे ते अजून करण्यासाठी ऊर्जा मिळेल किंवा तुम्हाला ते आनंदाने करता येईल. याचं कुठल्याही प्रकारे ओझं नाही घ्यायचंय. हे आपण स्वतःच्या पर्सनॅलिटीसाठी करतोय आणि ती केव्हा चांगली होईल? जेव्हा तुम्हाला ती चांगली करण्यासाठी आवड असली पाहिजे, तेव्हाच तुम्ही स्वतःला डेव्हलप करू शकता. कुठलंतरी प्रेशर घेऊन, बर्डन घेऊन मग तुम्ही ते अजून सेल्फ कॉन्फिडन्सची पूर्ण वाट लावून टाकाल. त्यापेक्षा बेस्ट आहे की कुठलंही बर्डन घ्यायचं नाहीये. आपण स्वतःसाठी हे सगळं करतोय. सो आनंदाने करायचं आहे, मजेत करायचं आहे. लहान-लहान अचीव्हमेंट्स ज्या आहेत त्या लक्षात ठेवायच्या आहेत. अगेन शेवटी पुन्हा हेच म्हणेल, की तूच तुझ्या जीवनाचा हिरो आहेस आणि आत्मविश्वास कसा वाढवायचा हे तुम्हाला नक्कीच कळलं असेल आजच्या व्हिडिओमधून.
आणि अजून तुमच्याकडे काही टिप्स असतील याच्या व्यतिरिक्त तर नक्की शेअर करा आणि मी अजून कुठल्या टॉपिक्सवरती बोललं पाहिजे हे पण मला नक्की खाली कमेंट बॉक्समध्ये सांगा. थँक यू सो मच फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ आणि सगळ्यांना ऑल द बेस्ट. बाय बाय.